नमस्कार, मी ज्योती कपले. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले विश्वभान प्रतिष्ठानमध्ये FB लाईव्ह केलेलं कानोसा मुलांच्या मनाचं. नमस्कार, मी ज्योती कपिले, बालसाहित्यिक, कवयित्री, लेखिका, प्रकाशक, ज्योती फाउंडेशन ह्या NGOची अध्यक्ष. आपल्या सर्वांचं या समारोपाच्या सेशनमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम मला विश्वभान प्रतिष्ठानचे श्री जगदीश संसारे सर आणि बालसाहित्यिक प्रकाश केसरकर सर यांचे मनापासून धन्यवाद मानायचे आहे, कारण त्यांनी ह्या छानशा उपक्रमात जो मुलांनाच वाहिलेला आहे आणि मुलं याचा सर्वात मोठे एक सूत्रधार आहेत किंवा पार्टिसिपेट करता आहेत, हिरो आहेत. ह्या कार्यक्रमाचं मला समारोपाच्या कार्यक्रमाचं प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलं. 1 मे ते 31 मे म्हणजे आजपर्यंत ज्या हिरोंनी, कलाकारांनी अतिशय उत्साहाने आपल्या पालकांचं सहकार्य घेऊन इथे कार्यक्रम केला, त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करते, अभिनंदन करते. संसारे सरांनी हा एक छान मामाच्या गावाला जाऊया हा उपक्रम सुरू केला आणि मला वाटतं हे सगळे लहान मुलं आणि त्यांचे पालकही खूप आनंदी झाले असतील, कारण त्यांना ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आता शाळाही संपलेली आहे. इतर वेळेस तर आपण खरोखर मामाच्या गावी जातो, पण ते जात येत नसल्यामुळे हा मामाच्या गावचा फील विश्वभान प्रतिष्ठाने मिळवून दिला आहे आणि त्यामुळे ते खरोखरच आनंदी असतील असं मला नक्की वाटते. हा कार्यक्रम म्हणजे संसारे सरांनी या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जो अंधार पसरला आहे त्याच्यातनं दाखवलेली एक प्रकाशवाटच आहे आणि ही प्रकाशवाट, ह्या प्रकाशवाटेवर तुम्ही चालताय, त्यामुळे तुम्ही तुमचे प्रकाश किरण घेऊन प्रकाश झोतात आलेले आहात आणि त्याबद्दल पण मला तुमचं खूप कौतुक करावं असं वाटते. मग तुम्ही गाणं म्हटलेले आहे, तुम्ही क्राफ्ट केलेलं आहे, तुम्ही नाट्यछटा केली आहे, कोणी काय केलं आणि कोणी काय केलं, ते पण इतक्या सुंदर रूपात, इतक्या सुंदर प्रकारे म्हणजे मी बघत होते कार्यक्रम, तर म्हणजे अगदी ते बघून थक्क व्हायला होत होतं की अरे हे छोटी मुलं किती आत्मविश्वासाने, किती मोठ्या आनंदाने हे सगळे कार्यक्रम सादर करत होते. आणि याचं श्रेय त्या मुलांना, त्या पालकांना तर आहेच, पण विश्वभान प्रतिष्ठानला पण तेवढंच श्रेय आहे. आणि ह्या परिस्थितीतनं, प्रतिकूल परिस्थितीतून अनुकूल जी काही वाट निर्माण केलेली आहे याला अनुसरून मला एक माझी कविता आठवते. त्या कवितेचं शीर्षक आहे मूलमंत्र. कविता अशी आहे. झाडाची फांदी कापली तरीही झाडाची वाढ काही थांबत नाही. त्या कापलेल्या फांदी आडून 2-4 फुटवे फुटतातच. कौतुक वाटतं ते झाडाच्या जिद्दीचं. किती सहजतेने बरं ते आपल्याला शिकवून जातं, किती सहजतेने झाड आपल्याला शिकवून जातं जीवन कसं जगायचं. जगण्याचा मूलमंत्र देऊन जातं झाड, जगण्याचं मूलमंत्र देऊन जातं. झाड म्हणतं, समोरचा एक दरवाजा बंद झाला तरीही दुसरे 2 दरवाजे उघडतील तुझ्यासाठी, हो तुझ्यासाठी. तेव्हा
तेव्हा तू नाराज न होता आजूबाजूला बघ, तेव्हा तू नाराज न होता आजूबाजूला बघ आणि मिळणाऱ्या संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर कर, मिळणाऱ्या संधीचं सुवर्ण संधीत रूपांतर कर। रसिक हो, बालकलाकारांनो, इथं हा कार्यक्रम ऐकत असलेल्या रसिक प्रेक्षकांनो, मला वाटतं मुलांनी त्यांना मिळालेल्या एका संधीचं नक्कीच सुवर्ण संधीत रूपांतर केलं आहे। आणि खरं तर हा कार्यक्रम प्रत्यक्ष असता, व्यासपीठावर असता तर खूप मोठा या मुलांसाठी टाळ्यांचा कडकडाट झाला असता आणि खरंच मलाही या मुलांचं टाळ्याच्या माध्यमात नाही पण निदान शब्दांच्या माध्यमात तरी कौतुक करावं असं वाटतं। आता मुलांनो, तुम्ही हे गेम खेळता सुट्टी आहे तर, त्याचप्रमाणे कार्यक्रमाची तयारी करतात, मला खात्री आहे तुम्ही नक्कीच पुस्तकं पण वाचत असणार। वाचतात ना पुस्तकं? नक्की वाचा। आणि बरं, हे पुस्तकं तुम्ही वाचता ते ठीक आहे, पण पालक पण वाचतात ना, कारण मुलं जेव्हा वाचतात तेव्हा पालक वाचतात आणि पालक वाचतात तेव्हा मुलंही पुस्तकं वाचतात। म्हणजे पालक जेव्हा पुस्तकं वाचतात ना, तो आपोआप संस्कार होतो एक, आणि ह्या संस्काराने नक्कीच माणूस खूप पुढे जातं। आता मलाच बघा ना, मी एक लहानपणापासून आई वडील पुस्तक वाचायचे, पेपर वाचायचे, तर मीही वाचायला लागली। हा वाचनाचा महत्त्वाचा संस्कार मला मिळाला, मी घेतला, कळत नकळत घेतला आणि वाचत राहिले। मी काय वाचायची? मी चांदोबा वाचायची, मी किशोर वाचायची, मी वर्तमानपत्र वाचायची, मी हिंदी सिनेमाचं मासिक मायापुरी वाचायची, साहित्यिकाचं धर्मयुग वाचायची, आईवडील वाचनालयातनं डिटेक्टिव्ह पुस्तकं आणायची ती वाचायची, आजीची गीतं वाचायची, ज्ञानेश्वरी वाचायची। म्हणजे सगळी मिसळ होती, खिचडी होती अगदी। म्हणजे शेंगदाण्याचा पुडीचा कागद असतो ना, किंवा आपला किराण्याचा कागद असतो, तो सुद्धा मी अगदी खाली न टाकता पहिले वाचायची आणि मग तो कचऱ्याच्या डब्यात वगैरे टाकायची। म्हणजे मला इतकं त्या वाचनाचं वेड होतं आणि त्या वाचनाच्या वेड्यानेच नंतर मला हळूहळू कळत गेलं की मी काय वाचलं पाहिजे, काय नाही वाचलं पाहिजे। आणि असं म्हणजे आपल्याला वाचन खूप प्रगल्भ बनवतं, अतिशय एक समृद्ध जीवन जगायला भाग पाडतं वाचन आपल्याला। त्यामुळे बालवाचकांनो, मुलांनो, तुम्ही जरूर वाचत राहा, तुम्हाला आवडेल ते वाचा। म्हणजे श्यामची आईच वाचलं पाहिजे असं नाही, अर्थात ते खूप उत्कृष्ट पुस्तक आहे, आई मुलाच्या नात्यातलं एक महत्त्वाचं पुस्तक आहे, पण तेच वाचलं पाहिजे असं नाही आहे। तुम्हाला कॉमिक्स आवडतात, कॉमिक्स वाचा, तुम्ही सुरुवात करा वाचनाची, तुम्हाला आपोआप समजेल की आपण कुठलं पुस्तक वाचलं पाहिजे आणि कसं वाचलं पाहिजे। आणि पालकांनीही त्यांना साथ द्यावी, त्यांना वाचनालय लावून द्यावं, त्यांना पुस्तकं आणून द्यावी। ऑनलाईन पण आजकाल वाचता येतं, आपल्याला जर बाहेर जाता येत नाही तर ऑनलाईन आपण पुस्तकं वाचू शकतो। त्यामुळे ह्या पुस्तक वाचण्याच्या जेवढ्या शक्यता अशक्यता आहे त्या सगळ्या पडताळून आपण पुस्तकांना नक्कीच आपलं मित्र करावं आणि पुस्तकं वाचत राहावी। आता पालकांना मला अजून एक सांगायचं की मुलगा आणि मुलगी असा भेद तुम्ही कधीही करू नका। कारण काय, आज आपण मुलाला दीपक म्हणतो, घराण्याचा दीपक म्हणतो, घराचा दीपक म्हणतो, पण मुलगी ही ज्योत असते ना हो। मुलगी ही आज तेवढंच उत्कृष्ट काम करते, शिकते आहे, कदाचित मुलांपेक्षा जास्त शिकते आहे। तिच्यात नम्रता असते, तिला एक समज असते, उमज असते। त्यामुळे तुम्ही चुकूनही मुलगा मुलगी असा भेद करू नका। जर तुम्ही मुलीला स्वयंपाक शिकवताय तर तेव्हा तुम्ही मुलांनाही स्वयंपाक पाणी शिकवला पाहिजे। आणि आज लॉकडाऊनमध्ये तर तुमच्या लक्षात आलंच असेल, मुलांनाही समजलं असेल की अरे आपले बाबा आईला मदत करतात, ते भले स्वयंपाकात नसतील पण पांघरून घडी करून ठेव, बाहेरनं पाणी आणून दे किंवा बाहेरच्या कब्बरच्या घरात नेऊन ठेव। अशी साधी साधी का होईना पण कामं हे मुलांनीही केले पाहिजे। आणि जसं आपण मुलांना बाहेरची कामं सांगतो, बँकेत जा, कराटे शिक, त्याचप्रमाणे मुलींनाही हे कराटे किंवा बँकेत जाणं, पोस्टात जाणं हे कामं मुलींनाही सांगितले पाहिजे।
दोघांना समसमान प्रेम केलं पाहिजे, अधिकार दिले पाहिजे आणि ते दोघंही बघा तुमचं नाव नक्कीच रोशन करतील आणि तुम्हाला जीवनात अगदी साफल्य वाटेल. तुम्हाला गणितात बघा लघु कोण असतात, विशाल कोण असतात, काटकोण असतात, हे सर्व कोण असतात. पण गणितात दृष्टिकोन कधी मिळत नसतो किंवा शिकवला जात नाही. दृष्टिकोन हा नेहमी आपल्याला मिळवावा लागतो किंवा आपल्या आईवडिलांच्या वागण्याने आपल्याला मिळत असतो आणि आईवडिलांच्या वागण्याचं कळत निरीक्षण करणारे सगळ्यात पहिले मुलंच असतात. त्यामुळे आईवडिलांनी जर आपला दृष्टिकोन चांगला ठेवला तर नक्कीच मुलांचाही दृष्टिकोन चांगला होईल आणि त्यांना पुढे जगण्यास चांगली त्याची मदत होईल. आता गणित विषय निघाला म्हणून मला एक कविता आठवली. हे पुस्तकं वाचताना तुम्ही शाळेची पुस्तकं वाचतात का? वाचत असाल नसाल माहीत नाही, पण इथून पुढे वाचत जा. पुस्तकं आली ना कवर घातल्यावर पहिले त्याला एकदा त्याच्यावर नजर फिरवायची आणि मग बघा ते धडे तुम्हाला आपलेसे वाटतात आणि तुमचे परीक्षेतले मार्कही तुम्हाला कळत नकळत वाढलेले दिसतील. तर आता गणिताचं सुद्धा एकदा पुस्तक डोळ्या करून घालायला काहीच हरकत नसतं. आता त्या गणितावरनं तुम्हाला मी सांगितलं की मला माझी एक कविता आठवली. तर त्या कवितेचं शीर्षक आहे ठमी आणि गणितात कमी. येत असेल ना तुम्हाला? गणित हा विषय बऱ्याच जणांचा नावाडता असतो. खरं गणित खूप प्रॅक्टिकल म्हणजे आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्याला उपयोगी पडतं. गणितच कशाला, भूगोल उपयोगी पडतो, आपल्याला सायन्स उपयोगी पडतं, आपल्याला मराठी तर आपल्या भाषेत आपल्याला ते जाणवतं, आपली भाषा चांगली होते, निबंध चांगला लिहिता येतो, अशी पुष्कळ गोष्टी आहेत. पण आता ही कविता ऐका. ठमी नि गणितात कमी. गणिताच्या परीक्षेत पडले मार्क्स फारच कमी. रडून रडून बेजार झाली अहो आमची स्कॉलर ठमी. गणित सुधारण्याचा मग तिने बांधला चंग. आईशी बोलून बदलला तिने अभ्यासाचा ढंग. बेपासून तिसापर्यंत पाडे केले तोंडपाठ. तुमचेही असतील ना पाडे तोंडपाठ? गुड. बेपासून तिसापर्यंत पाडे केले तोंडपाठ. बेरीज वजा शिकण्यासाठी ती करू लागली बाजारहाट. गणिताच्या सूत्रांना तिने येता जाता घोकलं. तसं तसं ठमीला गणित सोपं वाटू लागलं. गणिताशी झाली आता तिची एकदम गट्टी. परीक्षेची ठमीला आता वाटत नाही भीती. आणि म्हणूनच मी म्हटलं परीक्षेसाठी अभ्यास करू नका, तर नवीन काही शिकण्यासाठी अभ्यास करा आणि मग तो अभ्यास तुम्हाला खूपच लवकर अतिशय पटकन आत्मसात होत जाईल. मार्क हे फक्त परीक्षेत पास होण्यासाठी किंवा काही नोकरी करण्यासाठी असतं, पण ज्ञान हे तुमच्याजवळ सदैव राहतं आणि जेव्हा तुम्ही ज्ञान मिळवतात तेव्हा तुम्हाला मार्क चांगलेच मिळतात. तर मला खरं कौतुकच वाटतं तुमचं की तुम्ही किती पटकन ह्या ऑनलाईन शाळेशी जुळवून घेतलं. म्हणजे त्या शाळेला आपलेसं केलं. तुम्हाला बाहेर जायची बंदी आहे, तुम्ही घरात खेळत राहिले. खरं तर मोबाईल तुमच्या हातात देत नव्हतो आम्ही, पण आता त्या मोबाईलवरच तुमची शाळा सुरू झाली आहे. आता या कोरोनाने बिकट वाटच करून दिली आपल्याला, त्यामुळे आपल्याला ऑनलाईन शाळा घ्यावी लागते. पण काळजी करू नका, सगळं लवकरच अगदी लवकर व्यवस्थित होणार आहे. फक्त आपल्याला गरज आहे ती काळजी घेण्याची, सुरक्षितता पाळण्याची, स्वच्छता राखण्याची आणि घरातच राहण्याची. तेव्हा तुम्ही आज घरात राहा उद्या बाहेर पडण्यासाठी, कारण जेव्हा ही लीग तुटेल त्यावेळेस आपल्याला परत छान भेटता येईल, शाळेत जाता येईल, मस्ती करता येईल, मित्रमैत्रिणींशी बोलता येईल. हा येणारा जाणारा काळ आपल्याला खूप काही शिकवत असतो. अतिशय म्हणजे काळ हा आपली सतत परीक्षाच घेत असतो. अनुभव हा मोठा शिक्षक असतो.
आणि हे शालेय शिक्षण एका निश्चित काळापर्यंत असतो, पण काळ, अनुभव आणि हा निसर्ग आपल्याला सतत, अगदी सतत नवनवीन गोष्टी शिकवत राहतो. या निसर्गाकडे तुम्ही बघितलं का, त्याचं निरीक्षण केलं तर तुम्हाला काहीतरी ऐकू येत असतं. काय ऐकू येतं? तुम्ही काय ऐकतात माहीत नाही, पण मी काय ऐकलंय ते तुम्हाला सांगते. मग तुम्हीही ते ऐकले की नाही मला जरूर कळवा. हा, कवितेचं नाव आहे ऐकलीत का गाणी. हिरवं निळं पाणी, हिरवं निळं पाणी भरतीची गाणी, हिरवं निळं पाणी भरतीची गाणी, सागर किनारी ऐकलीत का, सागर किनारी ऐकलीत का. पिकं सोन्यावानी, पिकं सोन्यावानी कणसाची गाणी, काळ्या मातीत ऐकलीत का. पिकं सोन्यावानी कणसाच्या राणी गाणी, काळ्या मातीत ऐकलीत का. घनदाट राणी, घनदाट राणी पाखराची गाणी, घनदाट राणी पाखराची गाणी, झाडावरती ऐकलीत का, झाडावरती ऐकलीत का. उंच आभाळी, उंच आभाळी ढगांची टोळी, उंच आभाळी ढगांची टोळी, पाऊस गाणी ऐकलीत का, पाऊस गाणी ऐकलीत का. ही कविता माझ्या राघोबा आणि वाघोबा या संग्रहातनं मी घेतलेली आहे. माझे एकूण 10 पुस्तकं आहे आणि त्याच्यापैकी 6 पुस्तकं हे माझी बालसाहित्याची आहे. आणि माझ्या बालसाहित्याच्या जी कोडी आहे त्या कोड्यांची एक कन्नडमध्ये आणि गुजरातीमध्ये सुद्धा भाषांतर झालेलं आहे. तर आता ही पाऊस गाणी ऐकल्यावर तुम्हाला सगळ्यांना पाऊस आठवत असेल नाही का. आता खरं तर नुकताच पाऊस येऊन गेला, मस्त पाऊस आला की छानच वाटतं. भले तो अवकाळी जरी असला, शेतकऱ्यांचं नुकसान होतं खरं या पावसाने, पण कोकणात पण आता खरं खूप नुकसान झालं. पण तरीही पाऊस आला ना की मनाला कसं शांत वाटतं. आणि ज्यावेळेस खराचा पावसाळा ऋतू असतो ना, तेव्हा तुम्ही काय करतात ना याचं मी एक कवितेत रूपांतर केलेलं आहे. त्या कवितेचं शीर्षक आहे खुशीचं गाणं. ऐका हा. तुमच्या लाडक्या पावसाचं तुम्हीच गायलेलं हे गाणं. ढगांचा गडगडाट, ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, विजेचा कडकडाट, पावसाची चाहूल, पावसाची चाहूल, थिरकते पाऊल, पावसाची चाहूल, थिरकते पाऊल, धडाड धूम पाऊस धारा, धडाड धूम पाऊस धारा, पडू लागला टपोऱ्या गारा, पडू लागल्या टपोऱ्या गारा, आईचा चुकून डोळा. करतात ना तुम्ही असंच. आईचा चुकून डोळा, पोरं सारी झाली गोळा, आईचा चुकून डोळा, पोरं झाली सारी गोळा, पोरांची चालली पावसात मस्ती, पोरांची चालली पावसात मस्ती, एकमेकांना ढकलत खुशाल हसती, एकमेकांना ढकलत खुशाल हसती. खुशीचं गाणं, खुशीचं गाणं आलंय ओठी, पावसात भिजण्याची मज्जाच मोठी, पावसात भिजण्याची मज्जाच मोठी. आवडली ना तुम्हाला कविता बालमित्रांनो. आणि खरं तर मोठ्यांनाही ही कविता ऐकल्यावर त्यांचं बालपण निश्चितच आठवलं असेल. पाऊस आला ना, सगळं रान कसं असं हिरवगार होतं, अगदी पाचूसारखं हिरवगार, जसं की हिरवी साडी लिहिली वसुंधरा असं आपल्याला वाटायला लागतं. मग छान वेगवेगळ्या भाज्या येतात आणि फळं येतात. तर आता मी माझी काही कोडी तुम्हाला सांगतात. ती कोडी आहे ना, ती पारंपरिक नाही आहे, ती मीच रचलेली आहे. म्हणजे तुमच्यासारखीच एक माझी पुतणी आली होती गीता, आणि ती यायची आणि मग ती आली लहान होती, ती सगळं मला काकी मला गोष्ट सांग, काकी मला हे सांग ते सांग. आता तुम्ही मुलं खूप हुशार असतात आणि मग तुमच्या पुढे तुम्हाला गोष्टी सांगणं काय हे खरं काही अजिबात सोपं काम नाही. मग मी काय केलं, आता लेखक असल्यामुळे मी आपलं काहीतरी वेगळं हिला विचारावं म्हटलं आणि मग मी काही कोडी केली आणि मग तिला ऐकवली. तिलाही ते खूप छान वाटलं. तुम्हाला आता ती कोडी ऐकत्या, तुम्हालाही आवडतील कदाचित. आणि बालमित्रांनो, तुम्हाला आवडली ना तर तुम्ही पण तुम्हाला आवडलेल्या वस्तूवर, प्राण्यावर, फुलावर, झाडावर, माणसांवर ही कोडी करू शकता. आणि अशी कोडी केली की तुम्ही मला जरूर कळवा. हिरवी हिरवाई हिरवागार रंग, इटुकले पिटुकले नक्षीदार अंग,
औषधाचा गडू पण चवीला कडू. ओळखा कोण? कारलं. अगदी बरोबर. आता दुसरं कोड विचारते. दऱ्याखोऱ्यात आदिवासी भागात ठेवतात याला पानाच्या द्रोणात. दऱ्याखोऱ्यात आदिवासी भागात ठेवतात याला पानाच्या द्रोणात. डोंगरची काळी मैना छोटं काळं फळ. डोंगरची काळी मैना छोटं काळं फळ. राममेवा हा खाल्ला तर अंगात येईल बळ. राममेवा हा खाल्ला तर अंगात येईल बळ. ओळखा कोण? करवंद. आता तिसरं कोड. कधी छोटी कधी मोठी. कधी छोटी कधी मोठी. कधी हिरवी कधी पिवळी. खाताच येतात अंगात बळ. खाताच येतं अंगात बळ. हत्तीचं हे खूप आवडतं फळ. हत्तीचं हे खूप आवडतं फळ. जळगाव असो व वसई. जळगाव असो व वसई. चाल मात्र रस्त्यावर टाकायची नाही. ओळखा कोण? येस, तुमचं आवडतं केळ. आता पुढचं कोड. आवडतायत ना तुम्हाला ही कोडी? विचारू ना पण तुम्हाला. तर आता पुढचं कोड. पंख आहे पण पक्षी नाही. पंख आहे पण पक्षी नाही. प्रेमळ आहे. प्रेमळ आहे पण आई नाही. जादू करते. हो, जादू करते पण जादूगार सुद्धा नाही. मग म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. गोष्टीची पुस्तकं वाचा तर खरी. गोष्टीची पुस्तकं वाचा तर खरी. स्वप्नात येईल मग तुमच्या घरी. स्वप्नात येईल मग तुमच्या घरी. ओळखा कोण? येस, सुंदर सुंदर पंख लावलेली आणि ती परी. परी राणी येते ना तुमच्या स्वप्नात. हे शेवटचं कोड. हा, कोकणातून येतो. कोकणातून येतो देश विदेशाला जातो. कोकणातून येतो देश विदेशाला जातो. मोठेही याला बघून होता लहान. मोठेही याला बघून होतात लहान. असा याचा महिमा महान. पिवळा केशरी रंगाचा. पिवळा केशरी रंगाचा. हा तर आहे फळांचा राजा. हा तर आहे फळांचा राजा. ओळखा कोण? मला वाटतं याचं नावच सांगायला नको, कारण तुम्ही कोकणातून आला म्हटल्यावर आणि सध्या सीझन असल्यामुळे कोड्याचं उत्तर आंबा आहे हे नक्कीच ओळखलं असेल. खरंच मला तुमचं खूप कौतुक वाटतं. तुम्ही अतिशय पटापट उत्तरं सांगत आहात. आंबे तुम्ही खातात ना? तुम्हाला खूप आवडतात. अगदी प्रत्येकाचं म्हणजे आबालवृद्धांचं आवडतं फळ जे आहे ते आंबा आहे. आता आपल्या आंबटगोड चवीने आणि रसाळ गुणधर्मामुळे हा सर्वात लोकप्रिय फळ आहे. आंब्याला हिंदीमध्ये आम म्हणतात, इंग्रजीमध्ये मँगो म्हणतात, संस्कृतमध्ये आम्र आणि शास्त्रीय भाषेत मॅन्झिफेरा इंडिका असे आंब्याची विविध नावं आहेत. भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. काही सण असला की आपण पहिले दाराला आंब्याची डहाळी लावतो. लावतात ना तुम्ही? आणि अनेक कार्यक्रमाच्या सजावटीत सुद्धा आपण आंब्याला मानाचं स्थान देतो, तोरणासाठी वापरतो. आंबा हे भारत आणि पाकिस्तान या देशाचं सुद्धा राष्ट्रीय फळ आहे. बांगलादेशाचं हे राष्ट्रीय झाड आहे आणि फिलिपाईन्सचं हे राष्ट्रचिन्ह सुद्धा आहे. जगाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी 56% आंब्याचं उत्पादन एकट्या भारतात होतं. आणि भारतात आंब्याच्या किती जाती माहिती आहे? 1300. एक नाही, दोन नाही, 1300. 1300. पण व्यापारीदृष्ट्या किंवा व्यवहारीदृष्ट्या फक्त 25 ते 30 एवढ्याच जाती महत्त्वाच्या आहेत. नीलम, हापूस यांच्या संकरीकरणातनं म्हणजे या दोन आंब्यांचे कलम करून एकत्र त्यांनी कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना ही जात विकसित केलेली आहे. आणि बिनकोईची म्हणजे आंब्याला कोयच नाही हो, खरं तर कोई चोखायला किती मजा येते ना, पण करतात एक एक शास्त्रज्ञ प्रयोग. त्यामुळे बिनकोईची सिंधू ही जात सुद्धा विकसित केलेली आहे.
आंब्याच्या अनेक वेगवेगळ्या जातीनुसार त्याचा आकार, रंग, चव ही बदलत जाते. आंब्या येण्याआधी आंब्याला फुलं येतात बघा, त्या फुलाला मोहर म्हणतात आणि हा मोहर जेवढा चांगला ना तेवढीच त्याची फुलंही जास्त चांगली असतात. ह्या आंब्यात अ जीवनसत्व असतं, क जीवनसत्व असतं, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, तंतुमय पदार्थ, प्रोटीन्स, मेद, पिष्टमय पदार्थ अशी सगळी घटक द्रव्य असतात. त्यामुळे म्हणतात की मे महिन्यात जो आपण आंबा खातो किंवा उन्हाळ्यात जो आंबा खातो त्याचे सगळे गुणधर्म आपल्याला पूर्ण वर्षभर मिळत असतात. त्यामुळे योग्य प्रमाणात आंबा तुम्ही जरूर खाल्ला पाहिजे. आंबा खा, भरपूर खा, पण आज आपण आंबा खातोय कारण आपल्या आजोबांनी आंब्याची झाडं लावले, आपल्या खापरां पंजोबांनी आपले आंब्याचे झाडे लावले. तेव्हा जर आपल्या पुढच्या पिढीला काही फळं खायची असेल, आंबा असो, द्राक्ष असो किंवा वडपिंपळ असो, जे काही झाडं असतील ते पुढच्या पिढीला पाहायला मिळावी, त्यांना अनुभवायला मिळावी, म्हणून आपल्याला सुद्धा झाडं लावायला हवी. हो ना? तुम्ही लावतात का झाडं? लावत असेल तर वेल अँड गुड, आणि नसेल लावलं तर आता तुम्ही त्याची सुरुवात केली पाहिजे. तर आता ह्या बिया ज्या आहे आनंदाच्या, म्हणजे झाडांच्या ज्या बिया आहेत त्याला मी आनंदाच्या बिया असं म्हटलेलं आहे, कारण या बियापासून मिळणाऱ्या झाडाने आपल्याला खूप आनंद मिळतो. आणि म्हणून माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे आनंदाच्या बिया. आजोबांनी लावलं होतं आंब्याचं झाड, आजोबांनी लावलं होतं आंब्याचं झाड, मशागती केली होती त्याची फार छान. आताशा आलीत फळं त्याला छान, आताशा आलीत फळं त्याला छान, आजोबांनी दिला मलाच पहिला मान, आजोबांनी दिला मलाच पहिला मान. आंबा आहे खरंच खूप गोड फळ, आंबा आहे खरंच खूप खूप गोड, त्याला नाही जगात कुठेच तोड, त्याला नाही जगात कुठेच तोड. आजोबांसारखे झाड मीही लावणार, आजोबांसारखे झाड मीही लावणार, पुढच्या पिढीसाठी आनंदाच्या बिया पेरणार, पुढच्या पिढीसाठी आनंदाच्या बिया पेरणार. तर बालमित्रांनो, आवडली ना कविता? कविता आवडली असेल तर तुम्हीही नक्कीच झाडं लावा. म्हणजे मला सांगितलं पाहिजे असं नाही हा, पण तुम्ही आपल्या सर्वांच्या आनंदासाठी नक्कीच झाडं लावा. आता आंब्याची खरी खरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. पुस्तक आहे ते आंब्याचे दिवस. या पुस्तकाचं नाव काय आहे? ते म्हणजे ते भूतकाळातले ते आंब्याचे दिवस. ही खरी खरी गोष्ट आहे आणि ह्या गोष्टीला आता मी सुरुवात करते. म्हणजे एक घर असतं आणि त्या घरात एक मुलगा, म्हणजे दोन मुलं कॉम्प्युटरवर बसलेले असतात. एक जण गेम खेळत असतो आणि दुसरा त्याला चिअर अप करत असतो, कारण पहिल्याचा गेम खेळून झालेला असतो. तर अर्जुन नावाचा मुलगा गेम खेळत असतो तेव्हा अक्षय त्याला काय म्हणतो, अरे अर्जुन आटोप ना पटकन, चल आटोप, खेळ लवकर, कंप्लीट करती गेम, आपल्याला खेळायला जायचंय ना आता. मग तो काय म्हणतो, अरे बाबा, अरे बडी, अरे मित्रा, तो त्याचा भाऊ आहे पण तुम्ही माहिती आहे एकमेकांना दोस्त काय मित्र काय असं बघत असतं. त्यामुळे तो बडी, अरे ही गेमची लेवल आहे ना खूप ट्रिकी आहे रे, ती लवकर सुटत नाहीये, त्याच्यामुळे उशीर होतोय, आटोपतोस मी. तर मुलांना काय उन्हाळ्याची सुट्टी लागली होती आणि त्या सुट्टीमुळे ते कॉम्प्युटर गेम खेळत होते आणि तहान भूक विसरून तुम्ही कॉम्प्युटर गेम खेळतात ना, तसेच ते पण अगदी तहान भूक विसरून कॉम्प्युटर गेम खेळण्यात मग्न झाले होते. तेवढ्यात त्या रूममध्ये असलेले अक्षयचे पप्पा त्यांना म्हणतात, अरे मुलांनो, तुम्ही 4 तास झाले सारखे कॉम्प्युटर खेळतात ते, आणि आता उन्हाचा तडाखा कमी झालाय, संध्याकाळ झाली, तर तुम्ही बाहेर खेळायला जा, आपल्या सोसायटीत खेळा, मैदानात खेळा. जीवनात आपल्या खेळाचं खूप महत्त्व आहे आणि त्यांनी तुमचं शरीर चांगलं राहतं, प्रतिकारशक्ती निर्माण होते, त्यामुळे निरोगी राहतो आपण आणि तुम्ही खेळलं पाहिजे. तेव्हा अक्षय आणि अर्जुन त्यांना म्हणतात की हो पप्पा, आम्ही खेळायला जाणार आहे, बस फक्त थोड्या वेळ, हा कॉम्प्युटर गेम संपला की आम्ही जातोच.
ते ऐकल्यावर त्यांचे पप्पा, अक्षयचे पप्पा हसायला लागतात. ते म्हणतात, अरे गेल्या 1 तासापासून तुम्ही मला हेच सांगताय. हो पप्पा, हा गेम संपला की मी जातो, गेम संपला की मी जातो. तर कॉम्प्युटर गेम संपला की आम्ही जाणारच येऊ काका, प्लीज पप्पा प्लीज आम्हाला खेळू द्या ना, कम्प्लीट करू द्या ना हा गेम. आणि अक्षय आणि अर्जुन एकमेकांच्या सुरासूर मिसळतात आणि ते पप्पांना तसं सांगतात. पप्पा शेवटी वैतागून म्हणतात, ठीक आहे बाबांनो, खेळा तुम्ही खेळायचं तर, पण तुम्ही खाली खेळायला गेलं तर ते मला जास्त आवडेल आणि तुमचे 5 मिनिटं लवकर पूर्ण होऊ द्या आता, असं म्हणतात. आणि ते परत पेपर वाचण्यात मग्न होतात. आणि थोड्याच वेळात अक्षय आणि अर्जुन एकमेकाच्या हातात टाळी देतात, कारण त्यांचा गेम आता कंप्लीट झालेला असतो. त्यांचा गेम कंप्लीट झाला की ते म्हणतात की येस, हमने तो गेम के सारे लेवल पार कर दिए. तुम्ही पण असेच बडबडतात ना, अगदी आनंदी होतात. तसंच ते दोघंही आनंदी होतात. आणि मग ते कॉम्प्युटर गेम बंद करून असे आरडाओरडा करतात आणि त्यांची बहीण गौरी आणि गीता यांना बोलवतात आणि खाली खेळायला निघून जातात. आणि त्यांच्या आरडाओरडीने ते पेपर वाचत असलेल्या अक्षयच्या पप्पांना थोडा त्रास होतो, पण त्यांना जरा बरं वाटतं की चला मुलं खाली खेळायला गेले, हे कम्प्युटरपासनं दूर आहेत म्हणून. आणि मग त्यांचं खेळणं होतं, रात्रीचं जेवण होतं. आणि मग रात्रीचं जेवण झालं, उन्हाळ्याची सुट्टी, त्यामुळे काय आई असते अक्षयची, ती आंबे कापून त्यांच्या समोर ठेवते. आता अक्षयची आई, अक्षयचे पप्पा आणि अर्जुन हा त्याच्या काकाचा मुलगा आणि अर्जुनची बहीण गीता, म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीत अर्जुन आणि गीता हे अक्षयच्या काकाकडे म्हणजे मुंबईला आलेले असतात. आणि अक्षयची बहिणीचं नाव असतं गौरी. हे चौघे मिळून असे छान खेळत असतात. आणि आता रात्र झाल्यावर ते आंबे कापून दिल्यामुळे आंबे खायला सुरुवात करतात. ते आंबे खात असतात आणि नेहमीप्रमाणे अशा पटापट कोळी खात असतात. आणि कोण जास्त आंबे खातं याची चढाओढ पण लागलेली असते. ते बघितलं की अक्षयच्या पप्पांना त्यांचं बालपण आठवतं. तेव्हा ते मुलांना म्हणतात की मुलांनो, मला सांगा बरं, तुम्ही कुठले कुठले आंबे खाल्लेत आतापर्यंत? अक्षय म्हणतो, मी हापूस खाल्लाय, तोतापुरी खाल्लाय. गौरी म्हणते, मी पण रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, पायरी, तोतापुरी आंबे खाल्ले. आणि मग अर्जुन काय म्हणतो, या सगळ्या आंब्याबरोबर मी राजापुरी, बदामी आणि नीलम आंबा पण खाल्लाय. तर सगळ्यात छोटी असते ती गीता असते, ती धिटुकली पण असते. ती धिटुकली गीता काय म्हणते, काका मी या सर्व आंब्याबरोबर दशहरी आणि गोटी आंबा पण खाल्लाय. आता गोटी आंबा खाल्ला म्हटल्यावर अक्षयला एकदम आश्चर्यच वाटतं. त्याला वाटतं गीतानं पुड्यात सोडते. पुड्यात सोडते म्हणजे खोटं बोलते, माहिती असेल ना तुम्हाला. हां, तर त्याला वाटतं गीता पुड्या सोडते. त्यामुळे तो गीताला काय म्हणतो, ए गीता, कोणाला पुड्या सोडतेस ग? गोटी आंबे असतात ना कधी? त्याला वाटतं खेळायचेच गोट्या असतात आणि गीताला काही समजत नाही. तर ती म्हणते, हो हो असतात हा अक्षय दादा, मी खाल्ले, आमच्या नाशिकला ये, आमच्या नाशिकला मिळतात बघ. काका तुम्हीच सांगा ना या मुलांना की मी खाल्ले की नाही गोटी आंबे. पप्पा म्हणतात की हो, खरोखर अक्षय बेटा, गीता खरं बोलते. नाशिकला आणि माझ्या आजोळी म्हणजे अहमदनगर जिल्ह्यातल्या कळस गावाला हे गावरान गोटी आंबे जास्त मिळतात. आणि हे आंबे कापून नसतात खायचे, हां, ते अगदी चोखून खायचे असतात. अर्जुन म्हणतो की अक्षय, अरे मुंबईला इकडे हापूस आंबे जास्त असतात ना, म्हणून तुला माहिती नाही. तू ये नाशिकला, मी माझ्या पप्पांना सांगतो की तू यासाठी खास गोटी आंबे आणायला. मग मुलं म्हणतात की पप्पा चला ना नाशिकला किंवा कळसला चला ना, आम्हाला ते गोटी आंबे बघायचे पण आहे आणि खायचे पण आहे. कारण अक्षयचा अजिबात विश्वास नसतो की ते आंबे खरे. त्यामुळे तो म्हणतो की चला चला आपण नाशिकला जाऊया आणि ते गोटी आंबे खाऊया. आता हे गोटी आंब्याचे प्रश्न, हे सगळं उत्सुकता बघून त्या अक्षयच्या पप्पांना वाटतं की खरंच आपण मुलांना आता कळसला किंवा याला नाशिकला घेऊन जायला पाहिजे आणि त्यांना हे सगळं जुनं वैभव दाखवायला हवं, जे शहरात असल्यामुळे मुलांना बघायला मिळत नाही. आणि तुमचे म्हणजे तुम्ही जे लहान आहेत, तुमची मागची पिढी, मागची पिढी, वडील आजोबा यांनी हे सगळं वैभव बघितलेलं आहे, उपभोगलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना वाटतं की नाही आपल्या मुलांना पण हे आपण दाखवायला पाहिजे.
त्यामुळे ते म्हणतात की हो आता मला सुट्टी असेल ना शनिवार रविवार तेव्हा आपण जरूर जाऊया. पप्पा सांगायला लागतात मुलांना की अरे आता हापूसमध्ये सुद्धा गोटी आंबा निघाला आणि त्याची कोय खूप छोटी असते. मग गीता म्हणते छोटी कोय म्हणजे एकदम चिंटुकली का? तर सगळे हसायला लागतात. हो हो तुझ्यासारखी चिंटुकली असे ते म्हणतात. आणि मग अक्षयचे पप्पा म्हणतात की आपण नक्कीच आता शनिवार रविवार कळसला जाऊया. तर ते म्हणतात कळस कुठे आहे? तर म्हणतात कळस हे गाव अहमदनगर जिल्ह्यात अकोला तालुक्यात आहे. लहानपणी आम्ही सिन्नरला राहत होतो आणि मग तिकडून 1 तास 2 तासाच्या अंतरावर हे कळस गाव आहे. तिकडे मामा राहतात माझे. तर मामांची मोठी आमराई आहे, खेड्यातलं मोठं वाडा आहे आणि तिकडे आपण आमराईत जाऊया, शेतात जाऊया, बैलगाडीत बसू, बैलगाडीत चालवू सुद्धा, खूप आंबे खाऊया, आमरस खाऊया, नदीत पोहूया आणि मजा करूया. आणि गावाचे आंबे सुद्धा अतिशय गोड असतात आणि काय मस्त होते आमचे लहानपणीचे ते आंब्याचे दिवस असे म्हणून पप्पा असे स्वप्नात म्हणजे त्यांच्या त्या जुन्या गोष्टीत रमून जातात. आणि मग या मुलांना खूप कळस गावी जाण्याची उत्सुकता वाट लागतात. ते म्हणतात पप्पांना पप्पा आम्हाला अजून गोष्टी सांगा ना तुमच्या लहानपणाच्या आंब्याच्या. आणि मग पप्पा सांगायला लागतात की लहानपणी आम्हाला सुट्टी लागली की आम्ही सगळे कळस गावी जायचो. म्हणजे कोण कोण यायचं माहिती आहे का? मामाकडे कळसला आमच्या दोन्ही मावशी यायच्या आणि तुमचा अजय काका यायचा, तिन्ही आत्या यायचा, मावशीचे संजू, रवी, राजू, गजू आणि मामाचे प्रकाश, नितीन, बाळू आणि त्यांचे गावातले मित्र अशा सगळे मिळून धमाल करायचो. घर अगदी डोक्यावर घ्यायचो. मग तुम्हाला कोणी रागवत नाहीत का पप्पा? अक्षय विचारलं. पप्पा म्हणाले की नाही रे, तीच तर खरी गंमत आहे, तू ऐकच आता फक्त, अजिबात मध्ये प्रश्न विचारू नकोस. मग अक्षय गप्प बसतो आणि मग पुढचं ऐकायला लागतो. पप्पा सांगू लागतात रोज सकाळी उठल्यावर आम्ही मामाबरोबर नदीवर पोहायला जायचो. आमच्या वेळेस हे स्विमिंगचे क्लासेस होते आणि आम्ही सगळे पाण्यात उतरायचो. पण मावशीचा राजू मात्र, तुमचा राजू काका पाण्यात उतरायचा नाही. आम्ही त्याला खूप घाबरवायचो, पाण्यात ओढायचा प्रयत्न करायचो. पण मग मामाही ओरडायचा आणि आजीची आम्हाला बोलणे खायला लागायचे. आजी आमची तशी प्रेमळ, पण काही चुकलं तर तिच्या हातचा प्रसाद मिळायचा. प्रसाद म्हणजे सत्यनारायणचा प्रसाद. मला तर खूप आवडतो, गौरी म्हणायला लागते. आणि पप्पा काय म्हणतात तिला, आहारे वेडाबाई, प्रसाद म्हणजे सत्यनारायणचा प्रसाद नव्हे तर प्रसाद म्हणजे आमच्याकडे म्हणजे आमची आई आम्हाला पाठीवर धपाटा द्यायची जोरात आणि त्याला आम्ही प्रसाद म्हणायचो. प्रसाद म्हणजे मार. आणि मग तिला अगदी ओशाळल्यासारखं व्हायचं. ती म्हणते सॉरी पप्पा मला माहिती नव्हतं. आणि मग मला वाटलं प्रसाद म्हणजे सत्यनारायणचा प्रसाद काय. आणि मग हे सर लागतात तिच्यावर. त्यामुळे पप्पा लगेच पुढची गोष्ट सांगायला लागतात. हां, तर मी काय सांगत होतो, सकाळी नदीवरचं आंघोळ पोहणं आटपलं की आम्ही नाश्ता करून आजोबांबरोबर शेतात जायचो, मस्त हुंदाडायचो, बैलगाडीने फिरायचो, मोठेनं विहिरीचं पाणी काढायचं, झाडावर चढायचं. आणि मग जर शेतात आंब्याची झाडं होते काका, तर तुम्ही झाडाला चढून आंबे खात होते? अर्जुनने विचारलं. हां, म्हणजे तसं आम्ही झाडावर चढायचो, पण आम्हाला झाडावर चढायची मनाई असायची का? अरे झाडं म्हणजे आमराई जी असते ना ती विकलेली असते आणि मग त्याचे आंबे काढून नंतर ते पिकवले जातात, विकले जातात. त्यामुळे आम्हाला झाडावर चढायची परवानगी नव्हती. तर आंब्याचं एक झाड असेल तर आपण त्याला झाड म्हणतो आणि अनेक झाडं असले की त्याला आमराई म्हणतो. तर त्या आमराईतले आम्हाला आंबे काढून मिळायचे. तर पुढची स्टोरी ऐका. हां, आम्हाला घरी दिवसभर आंबे खायला मिळायचे. जेवताना आमरस, पुरणपोळी असा पाक्कड वेत असायचा. वा वा, आमरस खावा ना तर आमच्या मामीच्या हातचा, असं म्हणत आम्ही पोटभर जेवायचो. आणि तरीही खूप आंबे खाल्ले तरीही आम्ही सगळे भाऊ मिळून एक गंमत करायचो. गंमत ती हो कुठली पप्पा? गौरी विचारते, अक्षय विचारतो. आणि काका सांगा ना पटकन गंमत. सांगतो. आजही ते सगळं आठवलं ना की मला अगदी हसू येतं बरं मुलांना. मग काय ते? हां सांग, ऐका. आमच्या मामाचं घर 2 मजली. तर त्या पहिल्या मजल्यावर
सगळी आंब्याची आडी पसरून ठेवलेली असायची. आडी, आंब्याची आडी म्हणजे काय हो बाप्पा? मुलांचा लगेच प्रश्न. ते म्हणाले सांगतो सांग. अरे आपण बाजारात जशी आंब्याची पेटी आणतो, त्या पेटीत कसे आंबे रचून ठेवलेले असतात ना, खाली कागद, मग त्याच्यात गवत, मग आंबे, मग परत कागद, गवत, अगदी तशाच प्रकारे ते जमीन रचून ठेवले असतात, पण मोठ्या प्रमाणात. म्हणजे पूर्ण कधी कधी तर ती खोली आंब्यांनी भरलेली असते आणि ते आंबे खराब होऊ नये, म्हणजे अर्धे कच्चे आपण तोडून आणतो ना आंबे आंबा झाडावरनं, तर ते चांगले पिकावे म्हणून ते असे रचून ठेवलेले असतात. आणि जे काय पिकले ते काढायचे आणि परत कैऱ्यावर कैऱ्या, गवतावर गवत रचत जायचं. आंबे हळूहळू पिकतात आणि खराब सुद्धा होत नाही. पण काका कैऱ्या का बरं तोडून ठेवायच्या, झाडावर का नाही पिकून द्यायच्या, असं अर्जुनला प्रश्न पडला होता. मग काका म्हणतात, अरे अर्जुना, झाडावर जर फळ पिकलं तर ते पटकन खाली पडतं आणि ते खाली पडलं तर ते खराब होतं. आणि झाडावर अर्ध कच्चं झालं ना तरी फळ खाली पडतं, मात्र त्या फळाला शाक असं म्हणतात आणि त्याची चव खरं खूप गोड असते. आता फळ खाली पडलं की फुटतं, नुकसान होतं, किंवा पाखरं सुद्धा कधी कधी फळांना चोच लावतात, त्यामुळे फळं खाली पडतात. कधी कोणी झाडावर दगड मारतात, कधी गुपचूप कैऱ्या तोडून नेतात. अगदी रखवालदार असले, वॉचमन असले तरी आंब्याचं हे सगळं नुकसान होतच असतं आणि मग ते विकले जात नाही, त्यामुळे आंबेवाल्यांचं नुकसान होतं. आणि म्हणून आंबा जर पडायला आला तर तो काढायचा असतो आणि असं रचून ठेवायचा असतो. तर मग सगळं ते अक्षयच्या पप्पांना ते सगळं डोळ्यासमोर चित्र उभं राहिलेलं असतं आणि कदाचित तुम्हाला सुद्धा आता ते चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं असेल. तर अक्षय म्हणतो पप्पांना, पप्पा तुम्ही किती आंबे खाल्ले हो, आणि एवढे तुम्ही आंबे खायचे तर तुमचं पोट नव्हतं दुखत? आणि मम्मी तर मला सारखी म्हणत असते, अरे किती आंबे खातो, खाऊ नको, नाही तर सारखं लूज मोशन होईल, 2 नंबरला जावं लागेल. आणि मग सगळे मुलं हसायला लागतात. मग पप्पा म्हणतात, अरे खरी गोष्ट आहे ते, आम्हालाही त्रास व्हायचाच, आम्हालाही सगळे ओरडायचेच, पण ते वय असतं ना, ते वेडं असतं, ते कधी ऐकत नसतं. आणि मग आम्ही तसे आंबे खायचो आणि मग काय करायचो, ते आंबे तिथं आडीत म्हणजे कोळीसाला फेकून नाही द्यायचं, मग त्याच्यातच लपून ठेवायचो. मग काय व्हायचं, मामी आणि आपली आत्याने, मोठी आत्या, ती वरती जायची आणि मग ते आंबे काढायला जायची आणि मग एका घमेल्यात आंबे असायचे आणि एका घमेल्यात आम्ही खाल्लेल्या चोखलेल्या कोया आणि साली ते आणून आजी समोर ठेवायची, म्हणायची बघा. आणि मग आजी चिडायची. मग आजी म्हणायची, काय हे तुम्हाला एवढे आंबे खाऊ घालतात की, दिवसभर जेण्यावरनं धाडधाडवर धाडधाड खाली, धाडधाडवर धाडधाड खाली करतात आणि हे गुण उधळतात होय. आणि मग आजोबा म्हणायचे, अगं खाऊ दे त्यांना आंबे. मग आजी म्हणायची, मी कुठे नाही म्हणते, पण जरा नीट खावे ना, निदान त्या कोया साली तरी खाली आणून टाकाव्या ना, तिथं सगळ्या माश्या होतात, बनतात. पण काय ऐकत नाही अजिबात. आणि मग त्यांच्याच या मामींना आणि बहिणींना ते सगळं काढण्याचा त्रास होतो. मग मामी मात्र कधी आम्हाला ओरडायची नाही, फक्त म्हणायची, भासरांनो जरा आंबे जपून खा बरं का, नाहीतर तुम्हाला त्रास होईल. मग अक्षय म्हणतो, पप्पा सॉलिडच मजा केली आहे तुम्ही आजोळी. तर म्हणजे हो, आम्ही तसे भाग्यवान, कारण आमच्या वेळेस एक कॉम्प्युटर गेम नव्हते ना, आम्ही असं बाहेर खेळायचो, मस्त झाडाच्या पारंब्यांना लोंबकाळायचो, काय काय नाही करायचो. स्वच्छ हवा, सूर्यप्रकाश यांची आम्हाला अगदी देण होती आणि आम्हाला कधी इंजेक्शनं जीवनसत्वाची घ्यायला लागली नव्हती. पण आता अजून एक सांगतो मी. तर म्हणे काय, तर म्हणे आमच्या आजोबांचं ना किराणा मालाचं दुकान होतं. म्हणजे किराणा मालाचं दुकान होतं आणि हो, मला खूप गोळ्या पण खायला मिळायच्या. मग गीता लगेच म्हणते, काका तिकडे कॅडबरी आहे का? काका म्हणतात, हा आमच्या वेळी नव्हती, पण आता मात्र नक्कीच कॅडबरी आलेल्या आहे आणि आपण जाऊ तेव्हा आपल्याला त्या कॅडबऱ्या आणि गोळ्या नक्कीच मिळणार आहे. आणि मग अक्षय आणि अर्जुन सगळे म्हणायला लागतात, काका पप्पा चला ना लवकर, अगदी उद्याच जायचंय का? ते म्हणाले, नाही मला सुट्टी मिळाल्याशिवाय उद्या जाता येणार नाही, पण आता आपण शनिवार रविवार अगदी नक्की जाऊ. मला म्हणतात, प्रॉमिस? काका म्हणतात, येस प्रॉमिस प्रॉमिस, आपण जायचंय. आणि काका परत पेपर वाचायला लागतात
रात्रीचा आणि मुलं पांघरुणात गुडूप होतात आणि डोक्यावर पांघरून घेऊन आपल्याला कसं जायचंय, कधी जायचंय, आपण तिथे गेल्यावर काय करायचं याचे स्वप्न बघायला लागतात आणि झोप येते. तर बालमित्रांनो आणि मोठ्यांनोही तुम्हाला आवडली असेल ही गोष्ट अशी मी आशा करते. तर असं हे आंबा पुरण झालंय. आता तुम्हाला अजून एक कविता मी वाचून दाखवते. म्हणजे हास्य हुश्य परीक्षा झाली, मज्जा मस्ती सुट्टी मिळाली, बर्गर पिझ्झा आईस्क्रीमचा फडशा, हवेत ते मिळणार मारत नाही गमजा, सहली ट्रेकिंग स्वयंपाकही शिकेल, मामाच्या दुकानात आंबेही विकेल, गोष्टीची पुस्तकं भरपूर वाचणार, गोष्टीची पुस्तकं भरपूर वाचणार, सुट्टीचा आनंद मनापासून लुटणार, सुट्टीचा आनंद मनापासून लुटणार आणि सुट्टी संपल्याशिवाय मी परत नाही येणार, सुट्टी संपल्याशिवाय मी परत नाही येणार. खरोखर ते दिवस आता खूप लवकर यावेत, परत यावेत असं आपण सर्वच जण ईश्वराकडे प्रार्थना करूया, आपापलं काळजी घेऊया आणि ते सोन्यासारखे दिवस नक्कीच परत येतील ही मला खात्री आहे. आता शेवटच्या टप्प्याकडे आले. खरं तर हा समारोप करण्याचं मला प्रमुख पाहुणे केलंय, पण हा समारोप नाही आहे. ही ना क्षणभराची विश्रांती आहे आणि या विश्रांतीनंतर नक्कीच पुढे परत असे सुंदर सुंदर उपक्रम विश्वभान प्रतिष्ठान तुमच्यासाठी घेऊन येतील ही मला नक्कीच खात्री आहे. तुम्हाला सर्वांना एक किस्सा माहिती असेल की एका वर्गात तास चालू असतो आणि तो तास असतो एक्स्ट्रा पिरियडचा आणि मुलांना काय अभ्यास नसतो, मग असेच काहीतरी गमती करत असतात. तर ते सर त्यांना एक कागद फाडून देतात नकाशाचा आणि म्हणतात हा नकाशा जोडा. प्रत्येकजण ट्राय करतं पण कुणाला तो नकाशा जुळवता येत नाही, तो बरोबर लावता येत नाही. तर तेवढ्यात एक जण उठतो, त्याचं नाव असतं रमेश. तो उठतो आणि तो म्हणतो की मी प्रयत्न करतो आणि तो नकाशा जोडून दाखवतो. तो जोडून दाखवतो म्हटल्यावर सर त्याला आश्चर्याने विचारतात, मुलं विचारायला लागतात, अरे आम्हाला नाही जमलं, तुला कसं काय जमलं? तर तो म्हणतो की मी ना उशिरा आलो ना या वर्गात, तर त्यावेळेस मला सर जेव्हा ते नकाशा पाडत होते तर त्याच्यामागे माणूस होता आणि तो माणूस मी जोडला आणि नकाशा जोडला गेला. आणि मला वाटतं आपले संसारे सर हे माणूस जोडण्याचं काम मोठं काम करत आहे आणि माणुसकी जपत आहेत आणि सगळ्यांना जोडत आहे. सगळ्या जगाला त्यांनी एका छताखाली आणलं आहे आणि हे असेच उपक्रम चालू राहावे. त्यांना खूप खूप शुभेच्छा. त्यांचं कार्यही खूप मोठं आहे. केसरकर सरांचेही मी मनपूर्वक धन्यवाद मानते. त्यांनी ह्या उपक्रमासाठी माझं नाव सुचवलं आणि हे छानसं एक आजचा माझाही दिवस खूप आनंदात गेला तुमच्या सर्वांच्या सहवासामुळे. तेव्हा आपण ही आनंद यात्रा अशीच चालू ठेवूया. काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि एकमेकांवर प्रेम करा. साने गुरुजी सांगून गेले, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. तेव्हा एवढं थांबते, आपला निरोप घेते आणि आपण लवकरच परत भेटूया ही खात्रीही देते. धन्यवाद.